करतोय तर हा बघा आम्हाला दिलेला गिफ्ट आयफोन. तर सर्व कपडे काढलेले आहेत आणि सानूला बघताय तुम्ही कपड्यामध्ये. अरे अशीच कर, जेव्हा आपण कपडे फोल्ड करते तशीच करायची ना. आणि हे बघा इथे ना हे जो आम्ही आता कपाट खाली केले आता याचा करणार काय, तर आम्ही काही विचार केलाय की त्यालाच द्यायचा ना रिटर्न. आणि आपण किती 4,500 ला घेतलेला एवढूसा कपाट. तर हे बघा असा लिफ्ट मध्ये घेऊन चाललो कपाट. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज बघा तुम्हाला काय काय व्हिडिओ मध्ये बघायला भेटणार. तर आज आमचं नवीन कपाट येणार आहे ना स्नेहा. तर कपाट येणार आहे तर मग तो पूर्ण दाखवणार आम्ही तुम्हाला, कसा आम्ही ऑर्डर केलाय, म्हणजे कसे डिझाईन मध्ये आम्ही ऑर्डर केलेलं आहे ते तुम्हाला बघायला भेटणार. त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओच्या टायटल आणि थंबनेल वरनं समजलं असेल आम्हाला आयफोन कोणी गिफ्ट दिलाय हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटणार आहे. बघा सानू, बघा सानू काय करते, टीव्ही बघते. जेव्हापासून सुट्ट्या भरल्या तिची आता मजा आहे ना सानू. मग आता अच्छा ड्रॉइंग करायची आहे, चालेल देते कर ना. ओके. आणि स्नेहा बघूया, स्नेहा किचन मध्ये आहे तर स्नेहा रेडी होते. तर काय काय आहे, चाय बघा, हे स्नेहासाठी चाय बनवते, माझ्यासाठी दूध. बघा सानू बघा तिची सुट्ट्या इथं ती आता आम्हाला आई करणार नाही. हे कशासाठी करलास नीट 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 लागेल लागेल, मी करू का. ओके नीट ठेव आरामात. त्याच्यातनं काय करते, खुशियों का पिटारा. अच्छा काय करणार तू. अच्छा चित्र काढणार का. ओके. ते बघा हा माझा सकाळचा नाश्ता ब्रेकफास्ट. तर याच्यामध्ये बघा हे आहेत ना 1, 2 आणि 3 हे मी 4 वर्षापासून डेली घेतोय ना स्नेहा. फक्त आज आमच्याजवळ टाइम आहे म्हणून दाखवते, हे नवीन आहे. हे काय स्नेहा याला बोलतात, हे काहीतरी मी 2 वर्ष अगोदर खाल्लेला तर मला जरा आठवला, कारण याची टेस्ट खूप छान लागते. दुधामध्ये मिक्स करून खातात. मिक्स ड्रायफ्रुट्स खाते, मिक्स सीड्स येते, मिक्स सीड्स केसांसाठी म्हणजे चांगले आपल्या हेल्थसाठी. हा आणि असे ना तुम्हाला कुठे भेटणार पण नाहीये. बघा किती याच्यामध्ये आहेत बघा, मिक्स भरपूर आहेत आणि छोटे छोटे पण आहेत. बघा याला काय बोलतात, फ्लॅक्स सीड्स ना. तर चला आता मस्त पैकी नाश्ता करतो. मुसळी या सर्वाई ब्रेकफास्ट करायला. अक्रोड बघा, असं दातामध्ये घ्यायचं ना, फोडायचा. दातच फुटला नाही एवढं कडक नसतं ते. बघा असं काढायचं बाहेर. सानू पण फोडू शकते. सानू फोड नाही फोडू शकते, तू ट्राय तर कर. दाब दाब नाही समज. तर सानू आणि स्नेहा इथे आता खिचडी खाते आणि संध्याकाळचे आता 4:30 वाजलेत. हे बघा स्नेहाने खिचडी बनवली. अरे वा व्हेरी गुड. सानूचा खाऊन झाला आणि आता कबटवाला पण येते ना. तर चला आता पटापट आपण खिचडी खाऊया. हे बघा स्नेहाने बनवली. अजून नवीन घेतलंय. तुम्हाला ते तिकीट वाढणार आवडले तर मी अजून दाखवते. तर म्हटलं आता सर्व सामान आहे तो बाहेर करायला लागेल ना स्नेहा. खिचडी दाखवली, मी खातो 1 चम्मच खाली तशीच ठेवली. आणि मी जेव्हा पण यांच्यासाठी पण बनवते ना खिचडी चांगलीच नव्हती, काय माहित का त्यांना आवडत नाही म्हणून. आणि एकटीसाठी इतकी भारी खिचडी होते ना. सानूने जास्त संपवली. ब्रेकफास्ट मध्ये पण मी भरपूर हे खाल्लेलं आहे ना. ते बघा एवढा सामान म्हणजे भरलाय बघा कसा, कसला यो पसारा कसलं. हा मग मी बोललो, मग मी काय झालं मग त्याच्यामध्ये, मी का कंप्लेंट करते त्याची. तर आता हे सर्व आता कपडे आम्ही ना बाहेर काढून ठेवतो. त्यानंतर आपल्याला इथंच सेटअप करायला लागेल ना. हे वरती पण बघ किती पसार आहे. काय बोल. हा तू खाल्लेस ना माझी वाटणीचा. हा मग. तर हे बघा कपाट आता पूर्ण खाली करतोय मी. आणि एवढेसे कपाट मध्ये कपडे बघा किती होते. बाबा बाबा जवळजवळ माझं शर्ट 25-30 असतील ना.
हा ते मी याच्यामध्ये सर्व पॅक करून ठेवलेले आहेत. माझ्या तोंडावरती फेकून दाखवा. तुझ्या तोंडावरती फेकू. सानूला मज्जा वाटते ना. तर हे बघा असा होता आमचा एवढी छोटासा. साडी, कपडे किती भरले. कपडे किती होते, भरपूर होते कपडे. साडी बिडी आपण तरी माझ्यावरती. अरे गप ना सानू, काय करते? मी कपड्यांचा भंडारा करले बाहेर सर्व ना. अजून आता जे नको आहे ना ते सगळं काढू आपण. हा बाबा जीन्स बीन्स आहे तोंडाला लागेल. नाही तर सर्व कपडे काढलेले आहेत आणि सानूला बघताय तुम्ही कपड्यामध्ये. अरे ती अशीच कर, जेव्हा आपण कपडे फोल्ड करते तशीच करायची ना. आणि हे बघा इथे ना, हे जो आम्ही आता कपाट खाली केले, आता याचं करणार काय? तर आम्ही काही विचार केला की त्यालाच द्यायचा ना रिटर्न. हो. आणि आपण किती 4,500 घेतलेला एवढूसा कपाट. हा. आणि याची हालत बघा कशी झालेली आहे. आपण कुठे कुठे स्टिकर काय चिकन पट्टी पण लावलेली आहे बघा. इथे पण असं तुटलेलं आहे, खाली पण तुटलेलं आहे, पुन्हा आतमध्ये पण 2-3 जागेवरती बघा हे असं स्क्रू ना. लगेच किती 4-5 वर्ष झाले ना. हा 4 ते 4 5. वर्ष. सेक्टर 19 ला होतं तेव्हापासूनच आहे ना आपल्या जवळ. 19 तर घेतलेला आपण. कारण आपल्याला ट्रिपल डोस होता आपण विकलेला ना वैद्य. चल आता ते पण काढूया सर्व. हे पण काढायचं सर्व. मग ते बॅगिंग सगळं घेऊन जाईल कपाट. आणि त्या दिवशी आमचा मिरर तुटलेला. मिरर तुटलेला. हा तुटलेलं बरोबर. ना एकदा. म्हणून तर याला मिरर नाही ना, मिरर होता. सांगू हे बॉक्स आता दाखवणार का नाही तू? दादाने चॉकलेट दिलेले ते. बाबा सांभाळून ठेवलाय मामानी. चॉकलेट्स दिले. चॉकलेटचा बॉक्स दिला तिला भरून. हे घ्या. तुमचे शर्टचे पॅकेट नीट हे घ्या. बघा शर्ट किती आहेत. आणि तिथे पण आहेत. तुमचेच कपडे जास्त आहेत. सानू आणि माझे बिचारे जास्त. पाठवलं ना आता ताईने 23 ड्रेस. 23 नाही 7 असं पाठवलंय का. आणि माझ्यासाठी पण किती पाठवले टोटल? 7 का 8 पाठवलं टी शर्ट्स. अरे बाप. तुमचं काय झालं ना ते इश्यू. इश्यू म्हणजे बारके मोठे झालेत ते मला. पण जाऊ दे आता ठेवायचं. हा. आणि खूप इथे खाली ठेव ना. आणि खूप जण आपल्याला म्हणजे असं मध्ये कमेंट पण करायचं का युट्यूब वरती आलं तेव्हापासून तुमच्या खूप चेंजेस झाले, AC BC. तर AC आहे ना आमच्या जवळ युट्यूबला यावाच्या अगोदर पासून आहे. तेव्हा तुम्ही पुन्हा सप्लायचं काम करा. हा आणि हा फ्रीज पण. तर ह्या 2 गोष्टी. आणखीन आमच्या जवळ बेड पण होता. घरातल्या प्रत्येक गोष्टी होत्या पण आम्ही ते विकले. हा आणखीन ये लॉक. कुठला? तू. हा गाडी. लॉक. आणि हा पण टीव्हीचा पण सेटअप ना. हा टीव्ही आपण नंतर घेतली. आपली डिस्प्ले गेली ना त्याचा. हा टीव्ही पण आपली EMI वरती जुनी होती मग ही पण आपण घेतली ना. हा. बॅग काढली आपली. तर हे ज्या घरातल्या ज्या काही AC वगैरे फ्रीज वगैरे हे आमच्याजवळ पहिल्यापासून आहे. बाबा जय श्री महाकाल. नाकाला जाताना घेतलंय ना. हा. सांगू नीट. तू बघा लगेच गेली वर बसायला. शॉकला गेला ACचा काही तुला बोलतो उतर कनेक्शन. या आता बस झाला. उतर. हळूहळू. तर हा बघा हा आहे कबट. तर हे बघा असा लिफ्ट मध्ये घेऊन चाललो कबट. तर फायनली आमचा नवीन कबाट आलेला आहे आणि स्नेहाला तुम्ही बघताय आता कबट वरती स्वस्तिक करते. तर नवीन आहे ना. तर हे बघा आता फायनली आपला कवर्ड आलेला आणि खूप सुंदर वाटते लुक ना हा, आता. मस्त. बघा इथला आता लुक किती चेंज झालेला आहे. तर आता आपण काय करणार सर्व कपडे फोल्ड करून याच्यात लावूया. आता 4 वर्षानंतर जसं आपलं पहिले कबड होता प्लस मिरर होता फायनली आपण बघतोय मिरर मध्ये ना आता. खूप वेगळं वाटतं का आपल्याला हे सर्व दिसतंय इथून. आणि या कबटची आम्हाला प्राइस पडली 9,000 रुपये. आम्हाला 14,000 रुपये बोलला होता. तर त्याला आम्ही कमी करून करून आम्ही 9,000 मध्ये आणलो. तर 9,000 मध्ये आपल्याला कसं कबट भेटते, किती ड्रॉवर आहेत ते तुम्हाला एकदा आम्ही दाखवतो. तर बघा इथे 2 ड्रॉवर दिलेले आहेत. आपण याच्यात काही ना काही ठेवू शकतो छोटी मोठी वस्तू ना. समजा औषध असतात काहीतरी आपलं सामान असतं. आणि खूप जण हे ड्रॉवर आता म्हणजे असं कबट असेल त्यांच्याजवळ बघा असं खराब झालं असेल तर कसं असतं माहितीये का, त्याने आम्हाला सांगितलं हे जे ड्रॉवर असतात ना हे ड्रॉवर मध्ये जास्त वेट नाही भरायचा, लाईट ठेवायचं. जास्त ठेवला की ओपन करायला बंद करायला मग त्याच्यातच तो खराब होऊन जाते. तर हे 2 ड्रॉवर आहेत आणि बघा इथे एक न्यू बनवून आणलं तर कसं वाटतं ना. ते बघा इथे पण कपडे ठेवू शकताय. पुन्हा इथे पण एक बॉक्स आहे आणि पुन्हा त्याच्या खाली इथे एक बॉक्स आहे. कंपार्टमेंट बोलतात ना. हा आणि बघा इथे हा पूर्ण ओपन. इथे म्हणजे स्नेहाच्या साड्या वगैरे ठेवू शकतोय, कपडे वगैरे ठेवू शकतोय. आणि बघा इथे पण एक ड्रॉवर आहे, इथे पण आहे आणि त्याच्या खाली इथे पण. आणि हे 2 बॉक्स आणि इथे एक लॉकर दिलेलं आहे.
आहेत का तेवढे पैसे काहीच नाही ठेवायला? लॉकरमध्ये काहीच नाही आपल्याला ठेवायला. तरी आपले जे डॉक्युमेंट्स वगैरे असतात आपण ठेवू शकतो हा ना. मस्त वाटते बघ. मस्त वाटते ना. मला पाहिजे पूर्ण व्हाईट, पण त्यांनी सजेस्ट केलं की पूर्ण व्हाईट नका घेऊ, असं कॉम्बिनेशन मध्येच घ्या. खूप छान केलं कारण तू मध्ये व्हाईट कलर मस्त वाटते या 2 कलर मध्ये ना. कॉम्बिनेशन चांगलं आहे. हा आणि ते कसं मिरर पण आहे ना, ते मिररच्या याच्यावरती करेक्ट सूट होते. आणि हे बघा काय किती. करूया आपण? आणि याला ना आम्ही आता त्यांनी सांगितलं का हा खराब झालाय पूर्ण ना स्नेहा. हो, पूर्ण तर हा पूर्ण खराब झालाय, तर आम्ही ना आता ही वॉचमॅनला देणार आहोत ना. कारण त्यांनी सांगितलेलं सेट बोलते अगर चेंज करोगे, अगर वो दुकान वाला नहीं लेता है तो हमें दीजिए, तर मग आम्ही त्याला देतो ना. हो, पण यूज तरी करेल ना. हा तर फायनली आमचा न्यू कबट आलेला आहे बघा. तुम्हाला दाखवलं सुद्धा कसं आहे, आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा सानू पण बघा आता मस्ती करते. आणि कपडे बघा किती आहेत. तर हे कपडे ना आम्हाला सर्व आता फोल्ड करायचे आहेत. लुक चेंज झालं ना या कबट मुला. हे बघा घरातलं आता इथे सोफा बघताय आणि इथे कबट बघताय. कसं वाटते बघा. लाईट गेली आली. मित्रांनो सर्व कपडे बघा मस्त पैकी आता क्लीन झालेलं आहे. जे काही टाकायचे ते आम्ही गोणीमध्ये भरून ठेवले, ते उद्या टाकतील. हा. आणि 5ला जे आम्ही स्टार्ट केलेलं आहे, 8:30 वाजेपासून आम्ही सगळं क्लीन करत होतो. हा. आणि बघा सगळं मस्त सेटअप झालंय ना. हे बघा मस्त उलट वाटतं बघा किती मोठा, आणि सगळं म्हणजे परफेक्ट वाटते. पहिले हा. पण हे वरतीच होता, पण ते कसं तरी वाटायचं ना. आणि छोटा पण होता ना. हा, आणि तो छोटा होता पण तिथे पुढे यायचा. आणि एकदम मस्त असं लेवल मध्ये मस्त ओपन करून एकदा दाखव स्नेहा. हे बघा तर इथे असे कपडे लावले. माझे बॅग बिग असं राहिलाय, तर मी विचार केला जे काही इथे पडलेलं असतं ते इथे सगळं ठेवूया आपण. मस्त आहे की ना. सर्व सेटअप झालेले आहेत. म्हणजे पहिला कसं होतं माहितीये का, माझे कपडेच मला माहितीये या बॅग आहेत ना वरती त्याच्यामध्ये टाकायला लागायचे ना. पण यावेळी पूर्ण असे बसलेले आहेत ना. सर्वात पहिले आपण पूजा करूया, मग नंतर मंदिरामध्ये पण जाऊया. मंदिरामधून मग डायरेक्ट आल्यावरती बाकी सर्व ना. तर चला कंटिन्यू करा. तर मित्रांनो आजचा हा दुसरा दिवस आहे. आणि जसं तुम्हाला आम्ही सांगितलं का तुम्हाला आम्ही आयफोन दाखवणार आहोत. तर ॲक्च्युली आम्ही काल जो म्हणजे व्हिडिओ आम्ही शूट करत होतो ना, तर त्याच्यामध्ये रेकॉर्ड नव्हता झाला. आणि हे मला कधी समजलं, आज समजलं व्हिडिओ एडिटिंग करता करता. तर आता आम्ही व्हिडिओ शूट करतोय. तर हा बघा आम्हाला दिलेला गिफ्ट आयफोन 15 प्लस. तर सांग स्नेहा. तर जेव्हा बघा आता गुढीपाडवा नंतरचा आपला ब्लॉग होता, तर एका ब्लॉग मध्ये मी सांगितलेलं की आम्ही रात्री खूप लेट झोपलो, कारण आपण प्रसाद दादांच्या घरी गेलेलो. तर आम्ही प्रसाद दादांच्या घरी गुढीपाडव्याच्या दिवशी याच्यासाठीच गेलेलो, कारण दादांनी आपल्याला बोलवलेला गिफ्ट देण्यासाठी. आम्हाला अजिबात म्हणजे बोलतात ना 1% पण काही माहितीच नव्हतं याच्यातला की असं काय असेल. आम्हाला काय वाटलं गुढीपाडवा आहे, दादानी आपल्याला बोलवलंय असंच या सोबत जेवूया वगैरे बसून. पण जेव्हा आम्ही गेलो आणि दादानी जेव्हा यांच्या हातात ये दिला, तेव्हा आम्हाला समजला की दादा काय बोलले की बघ तुला मी लास्ट टाइमच देणार होतो जेव्हा मदत मागितलेली तेव्हा. पण काय झालेलं माहितीये का, जेव्हा दादानी कॉल केला, दादा भरपूर बिझी असतात, आपला व्हिडिओ ऑलरेडी शूट होऊन मदत यायला स्टार्ट झालेली आणि ते एक अमाऊंट बोलतो ना रेडी झालेला आपल्याकडे, तेव्हा दादांचा कॉल आला, अरे तू काय मी तुला आयफोन दिला असता ना, काय करायचं परत कर. पण कसं त्या टाइमला आपण सगळं झालेलं होतं म्हणून आम्ही काहीच नाही बोललो, दादा नको नाही बोललो, पण दादानी आता स्वतःहूनच दिलेलं आहे आता. हा, आणि जी अमाऊंट बघा आपली युट्यूब फॅमिलीची म्हणजे पूर्ण तुम्हाला आता आम्ही मध्ये सांगितले का एवढी अमाऊंट आपल्याजवळ आहे. आणि त्याच्यातनं बघा 15,000 रुपये आम्ही दादाला परत केले.
तेव्हा पण आम्हाला कॉल करून सांगितलं का काय द्यायची गरज होती. मग तेव्हाच हे आपल्याला आपल्यासाठी म्हणजे आयफोन घेतलेला दादाने, आणि दादाने फक्त आम्हाला एवढंच सांगितलेलं तू इकडे येशील ना माझ्याकडे तेव्हा व्हिडिओ शूट करू नको म्हणून, ब्लॉग नको बनवू, भेटायला ये फक्त. सांगितलंय की शेअर पण करू नका. पण आम्ही का शेअर करतोय कारण आम्ही असा विचार केलाय, दादांना पण आम्ही असं सांगितलं पण दादा नाही बोलतात, पण आम्ही विचार केला की हळूहळू आपण दादांना पण याचा अमाऊंट देऊया, कारण गिफ्ट म्हणून एवढी मोठी रक्कम आहे. आयफोन जवळजवळ 1 लाखापर्यंत आहे आणि कोण आपल्याला 1 लाखची गिफ्ट देणार आणि आपण ते असंच घेणार? आम्ही नाही तसं करू शकत ना, नाही करू शकत आपण. बरोबर. आणखीन आपण हे YouTube वरती का दाखवते तुम्हाला, कारण खूप जण आपल्याला कमेंट सुद्धा करत होते का दादा व्हिडिओची क्लॅरिटी आता चेंज झाली, म्हणजे पहिल्यासारखी, म्हणजे जो तुम्ही कॅमेऱ्यामध्ये शूट करताय ते कॅमेऱ्यामध्ये शूट, आणि खूप जण गेस सुद्धा केला होता का तुम्ही आयफोन नवीन घेतलेला आहे, आणि खूप जण आपल्याला आपला बिझनेस नंबर आहे तिथे सुद्धा आपल्याला मेसेज करायचे का तुम्ही आयफोनने व्हिडिओ शूट करताय का. तर आम्हाला पण असं वाटलं का तुमच्यापासून लपवायला नाही पाहिजे, आणि दादाने तर आपल्याला गरजच नाही, आपण काय लपवतच नाही, म्हणजे हे आयफोनने शूट करतोय की नाही. दादानी आम्हाला नको सांगितलेलं, पण आम्ही दादाला कन्व्हिन्स केला की शेअर करू द्या आम्हाला. ते बरोबर नाही वाटत, कधी कोणाला माहिती पडला मग अचानक का नाही सांगितलं. मग आपलं आम्ही सगळं सांगितलं की जे काय आपल्या लाईफ मध्ये चेंजेस येतील आपण सगळं सांगणार, तर हे काय नको. बरोबर ना. आणि थँक्यू सो मच दादा, तुम्ही आमच्याबद्दल एवढा विचार केलात, आणि तुम्हाला फायनली आता आयफोन दाखवते. ऑलरेडी आम्ही 2-3 ब्लॉग शूट केलेले आहेत. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. आयफोन 15 प्लस. हे बघा ऍपलचं स्टिकर. ऍपलचं स्टिकर आहे. तर याच्याने आपण ना ब्लॉग आता जवळजवळ 3 ते 4 शूट पण केलेले आहेत ना, आणि पब्लिक पण केलेले आहेत. तेव्हापासूनच आपल्याला खूप सारे मेसेजेस होते आपल्या बिझनेस नंबरवरती. आता कोणतरी फोन करते त्याला मी नंतर करेन, पण सध्या कसं आता आपला ब्लॉग चालू आहे ना, तर तेव्हापासून आपल्याला भरपूर जण मेसेज करत होते. तर आम्हाला पण असं वाटलं का तुमच्यासोबत शेअर करावं, सांगावं. आणि जेव्हा आपण मदतची व्हिडिओ बनवले तेव्हा पण आपल्याला खूप सारे कमेंट्स आलेले, तुमच्या घरी एवढे सेलिब्रिटीज येतात, तुमची एवढी ओळख आहे, तर का ते लोक नाही देऊ शकत का, तुम्ही दुसरे म्हणजे सामान्य माणसांकडून मदत मागितली. आणि कसं असतं माहितीये का, ते दादा सेलिब्रिटी जिम ट्रेनर आहेत, पण कसं आहे माहितीये का, जेवढं आपल्याला वाटतंय का आपल्यासाठी फ्री आहे तेवढे फ्री नसतात. ते खूप म्हणजे शूट मध्ये बिझी असतात इकडे तिकडे. म्हणजे आम्ही ना महिन्यांशी ना जवळजवळ त्यांच्याशी 3 ते 4 वेळा बोलत असणार, ते पण टाइम घ्यावा लागते तेव्हा बोलायला भेटतो. दादा फ्री आहेत का, कॉल कंटिन्यू येते, कॉल उचला. त्यांचं कसं पिक्चरचं शूट चालू असते तर त्यांच्या सोबत त्यांना जावं लागतं. एकदाच म्हणजे 6 महिन्याचा म्हणजे एकदाच हे करून घेतात, मग त्यांचा पुन्हा शेड्यूल फिक्स असतोय, ते संध्याकाळी रात्री कधीतरी फ्री होतात, मग आपण त्यांना डिस्टर्ब नाही करू शकत. पण जेव्हा लास्ट टाइम दादा बोललेले की मी आयफोन गिफ्ट करते तुम्हाला, देतोय, काहीच नको मला, पण आम्ही तेव्हा सगळं झालेला होता, कॅमेरा पण दादानी, मग आम्ही बोललो दादा आयफोन नको, तुम्ही आम्हाला एवढं अमाऊंट द्या, त्याच्यातच आपण कॅमेरा घेतलेला. पण दादानी हे गुढीपाडव्याला आम्हाला गिफ्ट दिला. आम्ही खरंच म्हणजे 1% सुद्धा आम्ही विचार नव्हता केला की असं पण होईल, पण आम्ही दादाला सर्व हे करू, पैसे देऊ. आणि बघा म्हणजे आपल्या युट्यूब थ्रूने आपल्याला कशी कशी माणसं भेटली, म्हणजे एकदम जीवाला जीव देणारी माणसं भेटली. मग काय, म्हणजे आम्ही कधी विचार पण नव्हता केला असं दादा भेटतील आपल्याला. अजून पण खूप सारी युट्यूब फॅमिली इतकी चांगली आपली, जर आपण बोलू ना आम्हाला हे त्रास होतो लगेच मदतीला पुढे येतील. तर खरंच सगळ्यांचा थँक्यू सो मच मनापासून, आणि दादा स्पेशली तुम्हाला थँक्यू सो मच, तुम्ही आमच्याबद्दल इतका विचार करतात, आणि आम्ही हळूहळू सगळं क्लिअर करणार दादांचा की आम्ही ऑन कॅमेरा बोलतोय, कारण खूप लोकांच्या मनात पण 1 लाखची गिफ्ट घेतलाय तुम्ही, म्हणजे आम्ही एवढं पण हे नाही की कोणाकडून 1 लाखचं गिफ्ट घेणार आणि म्हणजे ते घेणार लगेच. काय बरोबर, लालच ना, आमच्या मनामध्ये लालच कधीच नाही. आमच्यामध्ये जर लालच असती ना तर तुमच्याकडनं जी हेल्प मागितली ते पण आम्ही पैसे परत दिले नसते, कधी ठरवलं पण नसतं की तुम्हाला ते पैसे आम्ही परत देणार म्हणून. पण आमचं ना मन एकदम बोलता ना साफ आहे, आम्ही कधी कोणाचा 1 रुपया कधी खात नाही आणि कधी खाणार पण नाही, आणि आमची कधी हिंमत पण नाही होणार. आम्हाला महाकाल बाबांनी जेवढं दिलेत ना त्याच्यामध्ये आम्ही खुश आहोत. आम्ही जास्त काहीच नाही मागत. आमचं आता दुसरं ड्रीम आहे ना, तर आता घराचं आहे स्वप्न, फक्त आम्हाला एवढंच आहे की आमच्या लाईफ मध्ये स्वतःचा छोटासा एक घर झाला पाहिजे, बस. दुसरं काही आम्ही एक्स्ट्रा विचार नाही करत. महादेवानं द्यायचं असेल तेवढं देतील, आणि आम्ही त्याच्यातच खुश आहोत. आता जसं चालू आहे त्याच्यात खुश आहोत, जास्त एक्सपेक्टेशन नाही ठेवत की हे पाहिजे ते पाहिजे. पण तरी बघा महादेवांमुळेच आपल्याला हे पण भेटलाय, आयफोन भेटला. आम्ही कधी विचार पण नव्हता केला. तेच ना. तर थँक्यू सो मच पुन्हा एकदा प्रसाद दादा, खरंच तुम्ही आमच्यावरती जो प्रेम करताय ना, आमच्यावरती एवढं प्रेम कोणच नसणार करत. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटला आम्ही नवीन घेतलं कबट,
आणि मग त्यानंतर आम्हाला आयफोन कोणी गिफ्ट केलं ते तुमच्यासोबत आम्ही शेअर केला. आय होप तुम्हाला आजचा हा पूर्ण आमचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.